जेरबी प्रशासनाची लाचारी की भ्रष्टाचाराशी भागीदारी. धाड ग्रामपंचायतीत लोकशाहीचा खून. गुन्हेगारांना वाचवण्यासाठी बड्या अधिकाऱ्याचे फील्डिंग. बुलढाणा जिल्हा परिषदेतील काही बडे अधिकारी सध्या लोकसेवक म्हणून नव्हे तर भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे खासगी अंगरक्षक म्हणून काम करत असल्याचे चित्र धाड ग्रामपंचायतीच्या प्रकरणात स्पष्ट झाले. जिल्हा परिषद पंचायत राज आता गुंड राजमध्ये रूपांतरित झाले आहे की काय, असा संतप्त सवाल उपस्थित होते. शासकीय कागदपत्रे लंपास करून महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 अन्वये राजद्रोहासारखा गुन्हा करणाऱ्या रवींद्र बोबडे आणि जीवन पडोड या भ्रष्ट ग्रामसेवकांवर कार्यवाही करण्याऐवजी जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या पायाशी लोळण घेत आहेत. रेकॉर्ड गायब ही घोटाळा दडवण्यासाठी चोरी. माजी ग्रामसेवक रवींद्र बोबडे यांनी पदोन्नती घेताना ग्रामपंचायतीच्या फाईल्स चोरून नेल्या की नष्ट केल्या. अभिलेख अधिनियमाच्या कलम 4, 5 आणि 9 नुसार ही सरळ फौजदारी चोरी आहे. शासकीय फाईल्स गहाळ करणे हा अजामीनपात्र गुन्हासारखाच गंभीर प्रकार आहे. मात्र या चोराला बेड्या ठोकण्याऐवजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भार साखरे हे तक्रारदारालाच धमकावण्याची मुजोरी करत आहेत. साखरे यांचे ही बॅटिंग गुन्हेगारासाठी आहे की स्वतःच्या हिश्श्यासाठी, असा जळजळीत सवाल जिल्ह्यात विचारला जात आहे. आदेश काढला की भ्रष्टाचाराचा सौदा केला. 28 एप्रिल रोजी पंचायत विभाग लिपिक पी चव्हाण यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेशावरून पत्र काढले, पण दुसऱ्याच दिवशी हे आदेश थंड बस्त्यात गेले. या एका रात्रीत नक्की कोणता अर्थपूर्ण चमत्कार झाला? उपमुख्य कार्यकारी अधिकारी भार साखरे यांनी कोणत्या अधिकारात कायद्याची अंमलबजावणी थांबवली? मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात साहेब, तुमच्या नाकाखाली जिल्हा परिषदेची अब्रू लिलावात काढली जाते, तुम्ही गप्प का? असा प्रश्न आता अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती विचारते. उपोषणाचा इशारा. जर येत्या काही दिवसात दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल करून निलंबित केले नाहीत तर अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्यात येणार आहे. शासकीय नियमांची पायमल्ली करणाऱ्या अधिकाऱ्यांना शासन निर्णय काय असतो हे आता रस्त्यावर उतरून शिकू. गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्याचे मुखवटे आता जनताच फाडेल, असा इशारा तक्रारदार जाकीर मिर्झा यांनी दिलाय.